आजरा तालुक्यातील गारमेंट फॅक्टरीमध्ये मोफत आरोग्य शिबिर, महिलांच्या आरोग्य तपासणीसह मनातील पत्र स्पर्धा उत्साहात ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रमांचे आयोजन। आजरा तालुक्यातील अण्णाभाऊ आजरा सहकारी सूतगिरणी गारमेंट फॅक्टरी इथं संत गजानन महाराज मेडिकल कॉलेज महागाव यांच्या सहकार्यानं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत असलेल्या या गारमेंट फॅक्टरीत महिलांना मानसन्मान, सुरक्षितता आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित कामाची संधी उपलब्ध करून दिली जात असून अण्णाभाऊ संस्था समूहामार्फत ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराचं साधन निर्माण झालं आहे। या शिबिरात संत गजानन महाराज आयुर्वेदिक कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर मंगल मोरबाळे यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टर अस्मिता, डॉक्टर मुस्कान यांच्यासह टीमनं महिलांची डोळे तपासणी, हिमोग्लोबिन, बीपी, शुगर, आयर्न, कॅल्शियम तसंच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली। कार्यक्रमासाठी अण्णाभाऊ संस्थेच्या संचालिका मालुताई शेवाळे, मनीषा कुरुणकर, डॉक्टर अंजली देशपांडे, संस्थेचे तज्ज्ञ संचालक आणि आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक अनिकेत चराटी तसंच गारमेंट विभाग प्रमुख शामली वाघ उपस्थित होते। प्रमुख पाहुण्या म्हणून वाचू आनंदे भिशी ग्रुपच्या संस्थापिका रूपा दड्डी आणि संत गजानन महाराज मेडिकल कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉक्टर मंगल मोरबाळे यांची उपस्थिती होती। महिला दिनानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबवले जात असून यावर्षी मनातील पत्र या विषयावर स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत छाया हरमळकरनं प्रथम, मर्जिना पिरजादेनं द्वितीय तर आशा कांबळेनं तृतीय क्रमांक पटकावला। महिलांनी आपल्या भावना प्रभावीपणे मांडत स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यावेळी रूपा दड्डी यांनी महिलांशी संवाद साधत स्त्री सक्षमीकरण, आत्मविश्वास आणि कुटुंबातील तिची भूमिका, महिलांचं मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केलं। डॉक्टर मंगल मोरबाळे यांनी आरोग्याबाबत जागरूक राहण्याचं आवाहन केलं। अनिकेत चराटी यांनी मानसिक आणि शारीरिक आरोग्य तसंच महिलांनी आपल्या भावना व्यक्त करण्याचं महत्त्व स्पष्ट केलं। शामली वाघ यांनी वाचनाचं महत्त्व पटवून देत वाचू आनंदे हा उपक्रम राबवून फॅक्टरीत जवळपास 100 पुस्तकं उपलब्ध करून दिली असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शुभांगी वरंबळी यांनी केलं तर आभार स्वप्नाली नांदवडे यांनी बांधले। यावेळी राजाराम पावले, मनीष टोपले, केशव शेळके यांचंही सहकार्य लाभलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।